नमस्कार शेतकरी मित्रांनो. अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजच्या ठळक बातमीमध्ये आपण पाहणार आहोत भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार कराराचा थेट तुमच्या खिशावर आणि शेतमालाच्या भावावर काय परिणाम होणार आहे. विशेष बातमी: भारत अमेरिका व्यापार करार, शेतकऱ्यांचा फायदा की तोटा? शेतकरी बांधवांनो, दिल्लीच्या दरबारी हालचाली वाढल्या आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात नुकताच एक मोठा व्यापारी करार झाला आहे. पण या करारामुळे आपल्या सोयाबीन, मका आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या काळजात धडधड वाढली आहे. दबावाखाली या करारामुळे अमेरिकन माल भारतीय बाजारपेठेत स्वस्त दरात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचा सर्वाधिक फटका खालील पिकांना बसू शकतो. सोयाबीन. अमेरिकेने त्यांच्या सोयाबीन तेलावरील आयात शुल्क कमी करण्यासाठी भारतावर दबाव आणला होता. जर स्वस्त सोयाबीन तेल भारतात आले तर आपल्या देशांतर्गत सोयाबीनचे भाव 400 ते 500 रुपयांनी कोसळण्याची भीती आहे. मका. अमेरिकेतील मका मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. तो मका जर भारतात आला तर कुक्कुटपालन क्षेत्राला फायदा होईल, पण मका पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे भाव 200 ते 300 रुपयांनी खाली येऊ शकतात. सफरचंदे आणि सुकामेवा. वॉशिंग्टन सफरचंदांवरील आयात शुल्क कमी झाल्याने आपल्या हिमाचल आणि काश्मीरच्या सफरचंदांना मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे. अच्छे दिन कोणाला मिळणार? या कराराच्या दुसऱ्या बाजूला काही सकारात्मक बातम्याही आहेत. मसाले आणि फळे. भारतीय आंबा, द्राक्षे आणि डाळिंबासाठी अमेरिकेची बाजारपेठ आता पूर्णपणे खुली होणार आहे. यामुळे फळबागायतदारांना चांगला परतावा मिळू शकतो. कापूस उत्पादक. भारतीय कापसापासून बनलेल्या वस्त्रांना अमेरिकेत मोठी मागणी आहे. यामुळे कापसाचे भाव स्थिर राहण्यास मदत होईल. शेतकरी संघटनांचा इशारा. हा करार म्हणजे भारतीय शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्यासारखा आहे, असा पवित्रा घेत संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अमेरिकन शेतकऱ्यांना तिथलं सरकार करोडो रुपयांचं अनुदान देतं, त्यामुळे त्यांचा माल स्वस्त असतो. अशा मालाशी आपला सामान्य शेतकरी स्पर्धा कशी करणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. चला तर मग पाहूया आजचे लाईव्ह बाजारभाव. 14 फेब्रुवारी 2026. सोयाबीन आणि तेलबिया. अमेरिकन सोयाबीन तेलावरील आयात शुल्काच्या चर्चेमुळे आज बाजार काहीसा नरम पाहायला मिळाला. लातूर 4800 ते 5250 रुपये. आवक वाढल्याने भावात 100 रुपयांची घसरण झाली. वाशिम 4750 ते 5100 रुपये. अकोला 4900 ते 5300 रुपये. मका आणि कडधान्ये. मक्याच्या आयातीची बातमी समजताच व्यापाऱ्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. नाशिक, येवला 2100 ते 2450 रुपये. सांगली 2200 ते 2500 रुपये. तुरीचा भाव. गुलबर्गा किंवा लातूर 9500 ते 10200 रुपये. तुरीमध्ये तेजी कायम आहे. पांढरे सोने, कापूस. कापसाच्या भावात आज किंचित सुधारणा पाहायला मिळाली. अमेरिका करारामुळे कापड उद्योगाला फायदा होणार असल्याने बाजारात सकारात्मकता आहे. अमरावती 7500 ते 8200 रुपये. हिंगणघाट 7600 ते 8400 रुपये. उच्चांकी भाव. जळगाव 7400 ते 8100 रुपये. कांदा बाजार. लासलगाव मुख्य बाजार 1800 ते 2400 रुपये. सरासरी 2100 रुपये. पुणे, गुलटेकडी 1500 ते 2600 रुपये. आजचा बाजार तक्ता थोडक्यात. शेतमाल. किमान भाव प्रति क्विंटल. कमाल भाव प्रति क्विंटल. बाजार स्थिती. सोयाबीन 4700 ते 5300 रुपये. नरम. कापूस 7400 ते 8400 रुपये. स्थिर ते तेजीत. मका 2000 ते 2550 रुपये. स्थिर. तूर 9200 ते 10500 रुपये. तेजीत. अन्नदाता विशेष सल्ला. शेतकरी मित्रांनो, जागतिक व्यापार कराराच्या बातम्यांमुळे बाजारात सध्या चढ उतार राहू शकते. अशा वेळी घाबरून जाऊन आपला माल कवडी मोलाभावात विकू नका. बाजाराचा अंदाज घेऊनच विक्रीचा निर्णय घ्या.